नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्यासाठी खुश खबर। शेतकरी मित्रांनो, आज आपल्या खात्यामध्ये 2500 कोटी रुपये जमा केले जाणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे। काल झालेल्या राज्य पुरस्कार सोहळ्यामध्ये ही माहिती देण्यात आली। तसेच अजित पवार महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री यांनी ही माहिती दिलेली आहे की 2500 कोटी रुपये आज सोमवारपासून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे वितरित केले जाणार आहे। तर मित्रांनो, त्याविषयी सविस्तर माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा। मित्रांनो, आपण या ठिकाणी बघू शकता की महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे साहेब यांचे हे ट्विटर हँडल आहे। त्यांनी यावर सविस्तर माहिती दिलेली आहे। या ठिकाणी त्यांनी सरळ सांगितले आहे की सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे 2500 कोटी रुपये अनुदान सोमवारी डीबीटीद्वारे वितरित होणार आहे। तसेच महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मागची बाकी 0 आणि पुढचे बिल 0 असणारी वीज बिले लवकरच प्राप्त होतील, असे माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी यावेळी बोलताना आश्वासित केले आहे, असे स्वतः धनंजय मुंडे कृषी मंत्री महाराष्ट्र राज्य यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवरून सांगितले आहे। कारण की काल जो कृषी पुरस्कार कार्यक्रम मुंबईत वरळी येथे पार पडला, त्या ठिकाणी बोलताना त्यांनी सरकारने या ठिकाणी शेतकऱ्यांना हे पैसे आजपासून मिळणार असल्याचे सांगितले। कारण की 51 लाख हेक्टरवरील 83 लाख शेतकऱ्यांना 4192 कोटी अनुदान वितरित केले जाणार होते। त्यापैकी आता ज्या शेतकऱ्यांची ई-केवायसी पूर्ण आहे त्या सर्व शेतकऱ्यांना या ठिकाणी आज हे पैसे जमा होणार आहे। अतिशय महत्त्वाची माहिती आहे मित्रांनो। अशा प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।